नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की काव्या आईकडे आलेली असते. ती अभ्यास करत असते. अचानक बेल दाराची वाजते आणि ती उघडते. दरवाजामध्ये पार्सलवाला पार्सल घेऊन येतो. काव्या म्हणते, मी तर नाही पार्सल मागवलं. आणि पार्सलवाला म्हणतो, हाच पत्ता आहे, पे सुद्धा केले. काव्या म्हणते, हे काय चुकीचं आहे, जावा तुम्ही. तेवढ्यात अनिशा येते. ते म्हणते, मी ऑर्डर केले, मी मागवला आहे. असतात. काव्या पार्सल ओपन करते आणि तिला बघून जीवाची आठवण येते. क्षण आठवतात त्यांनी घालवलेले. तो रसगुल्ला असतो. जीवा तिला प्रेमाने रसगुल्ला म्हणत असतो. आणि अनिशाला काव्या म्हणते, मला आवडत नाही आणि माझा फेवरेट सुद्धा नाही. अनिशा म्हणते, तू खरंच मूव झाली असती तर तू आवडीने खाल्लं असतं. तू तर डोंबलेची मूव्ह झाली आहेस का ग तू काव्या? अनिशा म्हणते, फोटो डिलीट. दुसरीकडे मालिनी विचार करत असते. फळ्यावर चौघांची नाव लिहून नेमकं त्यांच्यात काय चाललंय हे शोधण्याचा प्रयत्न करते. मालिनी म्हणते, पार्थवर संशय घेण्यासारखं काही नाही. तिघांचंच मनात काय चाललं आहे हे शोधून काढावं लागेल. त्याबद्दल विक्रमला सुद्धा काही कळता कामा नये. ही शोध मोहीम माझी मी पूर्ण करेल. शोधून काढेल नेमकं काय प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे नंदिनी हॉलमध्ये झोपायला जाते. ती विचार करत असते, कोणी मला इथे झोपलेलं बघू नये याचा. त्यात विक्रम येतो आणि ते नंदिनीला म्हणतो, इथे काय एकटीच झोपायचं नाही. किती वाजले नंदिनी? नंदिनी म्हणते, पुस्तक वाचत आहे. विक्रम म्हणतो, काव्या माहेरी गेली समजलं मला. नंदिनी म्हणते, हो सॉरी बाबा, ती असंच वागते. विक्रम म्हणतो, आमची जीवाची बायको जर न सांगता गेली असती ना, जीवाने तर डोक्यावरच घर घेतलं असतं. पार्थ बघ शांत आहे. ह्यात फरक असतो माणसामध्ये. आमची बायको तर आहे ना जाग्यावर. नंदिनी म्हणते, हा आई रूम मध्ये आहेत. बाबा म्हणतात की पार्थला भेटायला जातो. बघू तरी बायको माहेरी गेल्यावर त्याची काय परिस्थिती आहे. नंदिनी विचार करत असते की बाबा कधी जातात रूम मध्ये. पार्थ रूम मध्ये तर काव्याच्या वस्तूला बघून आठवण येत असते त्याला आणि तो क्षण आठवत असतो. विक्रम तेवढ्यात येतो आणि म्हणतो की काय चाललं आहे पार्थ तुझं? नाईट क्रीम काव्या विसरून गेली आहे. बायकोची आठवण येते का न? आणि त्याची गंमत करून बोलत असतात. आणि माझी बायको माहेरी गेल्यावर मी पोस्टमन भाजीवाला बनून भेटायला जायचो. दुसरीकडे अनिशा झोपलेली असते. काव्या तर अभ्यास करत असते. तेवढ्यात दाराची बेल वाजते. दरवाजा उघडते तर एक पार्सलवाला बॉय असतो आणि म्हणते की मी नाही ऑर्डर केलं. कोणी ऑर्डर केलं? तर पार्सलवाला म्हणतो, आर्किटेक्ट बोकाने केलं आहे. आणि काव्या म्हणते, पार्थीच केले असणार. लोक मला जावा म्हणते तुम्ही. पार्सल बॉय म्हणतो काव्याला, घ्या ना, असं नाही परत करता येत. काव्याला संशय येतो पार्सल बॉयवर आणि ते घेतो आणि काव्या घेते आणि जातो. तेवढ्यात तो बाहेर जाऊन म्हणतो की काव्याला कळालंच नाही मी आहे ते. काव्या पार्थला कॉल करते आणि दरवाजा मागूनच कॉल करते आणि तो म्हणतो की ह्यांचा कॉल मला कसा आला. तेवढ्यात ती दरवाजा उघडते. काव्याने ओळख